माझा दुसरा नमस्कार आपल्या वाय फिटनेस फॅमिली सर्व कोचेस ज्यांनी आमच्या आयुष्यात बदल घडवून आणले या सर्वांना. आणि तिसरा नमस्कार ज्यांनी आमच्यासोबत वर्कआउट केला आणि आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केले. आणि तसेच जे आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत या सर्वांना. यस यस, बहुत बढ़िया सुपर मैम, और सुपर वर्कआउट आज आपने लीड किया है। यस, जो लोग नमस्कार के लिए झुकते नहीं ना, उनके बारे में मैं बताना चाहता हूँ। उनके नमस्कार में दो ही चीजों का बाधा है। दो ही चीजें लिख कर ले लो, चाहे चाहे तो। दो चीजों की वजह से वो नमस्कार नहीं ले रहे। पहला, एक तो उनका बड़ा हुआ पेट है, वो झुक नहीं सकते किसी के सामने। और दूसरा है उनका ईगो है। तो ईगो, आपका ईगो और आपका पेट दोनों भी सेहत के लिए घातक है, दोनों भी सेहत के लिए लाभदायक नहीं है। तो ये दोनों को भी कम करना है। विनम्र होकर हम हमारे सृष्टि के प्रति, हमारे किसानों के प्रति, हमें जिसने आज तक आपके लाइफ में जितने भी गुरु आए उनके प्रति हम नम्र हो रहे हैं। यस, सो मॅडम खूप जबरदस्त आणि खूपच एनर्जेटिक वर्कआउट आज तुम्ही लीड केलेला आहे। सो थँक्यू व्हेरी मच मॅडम। मॅडम, आम्ही खूप एक्साइटेड आहोत तुमची जर्नी वेट लॉसची ऐकण्यासंदर्भात, की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये बदल घडवून आणला, काय पॉझिटिव्हनेस तुम्हाला या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मिळाला। तर मॅडम, पहिल्यांदा तुमचा परिचय द्यायचा आहे, नाव सांगायचं आहे, त्यानंतर तुमचा अनुभव सांगायचा मॅडम। येस सर, मी माझे नाव पौर्णिमा जगताप. मी काष्टी अभिनगर येथून आहे. आणि माझे कोच संदीप घाडगे सर. आणि मला या फॅमिलीला जॉईन होऊन 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्ष तुमच्या तुम्हाला या फॅमिलीला जॉईन होऊन पूर्ण झालेले आहेत मॅडम। सो मॅडम, 2 वर्षापूर्वी मॅडम काय चॅलेंजेस घेऊन आला होतात मॅडम या फॅमिलीमध्ये तुम्ही? ते सर 2 वर्षापूर्वी मला कमी वयामध्ये खूप जास्त वजन वाढलं होतं. त्याच्यामुळे मला असा दम लागल्यासारखं होत होता. आणि सिझेरियन नंतर तब्येत पण खूप वाढली होती. त्याच्यामुळे मला खूप असा जडपणा पण आलेला होता. आणि कोणतंही काम करायला एकदम म्हणजे पूर्ण तब्येत वाटल्यामुळे आळस भरला होता. आणि जास्त महत्वाचं म्हणजे जास्त वेट वाढल्यामुळे जर गावात वगैरे कुठे गेले तर पण आपल्याला मावशी किंवा काका म्हणत असेल तर एक खूप असं मनाला लागायचं. येस येस, तर पहा, वजन वाढतं तर त्या वजन नुसतं एकटं वाढत नसतं, तर चुकीचं वजन जे वाढलेलं असतं तर ते तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या पूर्ण शरीरावरती एक बॉडी फॅट तुम्हाला साचवत असतं, आणि ते फॅट तुम्हाला या ठिकाणी आहे त्या वयापेक्षा तुम्हाला वयस्कर दाखवत असतं। तर मॅडम, आता सध्या तुमचं, तुम्ही सांगतात की तुमचं वजन वाढलं होतं आणि खूप सारे चॅलेंजेस म्हणून तुम्ही जात होता। अ, किती दिवसापासून हे वजन वाढलेलं होतं मॅडम? सर माझं खूप दिवसापासून म्हणजे जेव्हा लग्न झालं त्याच्या पण आधी तब्येत होतीच. पण त्याच्यानंतर शिजरी वगैरे झाल्यानंतर खूप वजन वाढलं होतं. पण वजन वाढलं हे फक्त वाटत होतं, पण कशा प्रकारे कमी करायचं हे माहित नव्हतं. फक्त कधी कमी वॉकिंग केलं होतं करून. का? कमी करण्याचा प्रयत्न केला होता मॅडम या काही दिवसामध्ये, लास्ट डेज मध्ये तुम्ही काही वजन स्वतःच? हो सर, असं वजन वाढलं खूप वाटायचं, पण कमी कसं करायचं हे पण माहित नव्हतं. फक्त वॉकिंग करायची एवढंच माहित होतं. आम्ही फक्त सकाळचं असं आणि आमच्या गावामध्ये असं गोल राऊंड एक 2-3 राऊंड मारायचं. पण त्याच्यामुळे आम्हाला काहीच नव्हतं म्हणजे असं बदल वाटत नव्हता. फक्त त्यावेळेला फक्त फ्रेशनेस येत होतं. पण वेट कसं कमी करायचं आणि हे काय करायला लागलं हे माहित नव्हतं. डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांकडे गेल्यानंतर खूप दम पण लागायचा. असं गावातून जरी आले तर शिडी जरी वर चढली तरी खूप दम लागायचा सर. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणले की तुम्हाला बीपीची गोळी चालू करावी लागते. कारण कमी वयामध्ये जास्त वजन वाढलेलं. माझं 76 किलो वजन होतं सर. 76 kg वजन. आणि या 73 किलो वजन वजनामुळे झालेलं होतं तुमचं, आणि हे वजन मागील तुम्ही खूप साऱ्या दिवसापासून कॅरी करून चालत होतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे हेल्थ इश्यूज चॅलेंजेस तुम्हाला येत होते। कितव्या वयाच्या कितव्या वर्षी तुम्हाला हे चॅलेंजेस सुरू झाले मॅडम? तर मला आता एक 27 माझं रनिंग आहे सर. तरी मला 24 मध्ये त्रास होत होता सर. हे सो पाहू शकतायत, ऐन तारुण्यामध्ये अशा पद्धतीचे चॅलेंजेसमध्ये आपण जाऊ शकतात, जर का तुमचं चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या खानपानामुळे जर का तुमचं वजन जर का या ठिकाणी वाढलेलं असेल तर। आणि मॅडम, आता तुम्ही सध्या या फॅमिली बरोबर तुम्ही जॉईन आहात, तर या फॅमिली बरोबर जॉईन झाले असेल, तुम्ही किती किलोग्रॅमचं वेट लॉस केलंय मॅडम तुम्ही? सर माझं मी आतापर्यंत 21 किलो वजन कमी केले सर. 21 किलो वजन कमी केलंय तुम्ही? वाव, ग्रेट! किती दिवसामध्ये कमी केलं मॅडम 21 किलो वजन?
सर माझं 3 महिन्यामध्ये मला 14 किलोचा रिझल्ट आलेला सर. एका महिन्यामध्ये मला वाटत नव्हतं की एका महिन्यामध्ये वेट कमी होईल म्हणून, पण प्रयत्न ठेवला, सातत्य ठेवलं आणि एका महिन्यामध्ये मी 5 किलो वजन कमी केलं सर. यस, सो क्या बात है, देख सकते हैं मैम को हम यहाँ पर, पूर्णिमा मैम, जबरदस्त जबरदस्त असा मॅम मध्ये झालेला हा ट्रान्सफॉर्मेशन आहे. पाहू शकतात तुम्ही मॅमचा चेहरा बिफोरच्या फोटोमध्ये, आफ्टरच्या फोटोमध्ये मॅमचा चेहरा काय बदल झालेला आहे तुम्हाला दिसतोय या ठिकाणी. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकतायत मॅम स्वतः स्टँडिंग पोझिशन मध्ये आहेत, बिफोरच्या पोझिशन म्हणजे पूर्ण बॉडीवरती अगदी बेली फॅट पासून म्हणजे पूर्णपणे बॉडीवरती फॅट पर्सेंटेज वाढलेला आहे. आणि आफ्टरच्या फोटोमध्ये पाहू शकताय तुम्ही कशा पद्धतीने. मॅडम या ठिकाणी आम्हाला 55 केजीचा या ठिकाणी फोटो दिसतोय तुमचा. खूपच सुंदर मॅडम, हा बदल तुम्ही घडवलेला आहे. मॅडम तुमच्यामध्ये ज्यावेळेस तुमचा 20 केजी ज्यावेळेस वजन तुमचं कमी झालं, तर त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं मॅडम, फील कसं केलं मॅडम तुम्ही या 20 केजी वजन कमी झाल्यानंतर? सर म्हणजे ज्यावेळेस माझं वेट वाढलं होतं त्यावेळेस असं वाटलं की आपलं वजन जास्त वाढलेलं आहे, आपण त्यावेळेस 40-50 वयाचे असल्यासारखं वाटते की काय. ज्यावेळेस मी हा वेट लॉस केला आणि त्याच्यानंतर असं खूप फ्रेशनेस वाटायला लागला आणि तारुण्य काय असतं हे जाणवायला लागलं आणि Yes, नवीन म्हणजे काही खऱ्या अर्थाने मला. खऱ्या अर्थाने तुमचं एज जे आहे ते एज तुम्हाला कुठेतरी तुम्ही आयडियल वेट वरती नाही तर आयडियल एज वरती पण आल्यासारखं वाटतं तुम्हाला. येस येस बरोबर आहे. येस. हो सर. सो मॅडम, जे तुम्ही चॅलेंजेस होते मॅडम, तुम्ही जे अगोदर जे सांगितले होते लेझिनेस वगैरे, हे चॅलेंजेस सध्या कसे आहेत मॅडम? तुम्हाला वजन कमी झालं, 21 किलो वजन तुमचं शो झालं या ठिकाणी कमी झालेलं, तर त्याबरोबर हे कसं झालंय? येस सर, म्हणजे मला जो त्रास होत होता कशामुळे होत होता पहिलं मला हे समजलं की आपलं जर वेट वाटतं पूर्ण बॉडीवर जर पूर्ण फॅट जर चढली आणि जास्त वजन वाढलं तर हा आपल्याला त्रास होऊ शकतो हे मला समजले. आणि काही केल्यानंतर हा आपला त्रास पूर्ण करणार पूर्ण बंद होणार आहे हे मी याच्यावर पूर्ण लक्ष दिलं सर. एका महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी झाल्यानंतर माझं सांसदुखी आणि गुडघेदुखी जरा थोडीशी कमी झाली. मला असं उठायचं म्हणलं तरी खूप त्रास होत होता आणि आळस तर इतका होता की जरी मुलांना जरी शाळेत सोडून आले तरी असं पटकन पोट वाटायचं खाली. पटकन मी खाली कुठं असं साईडला बस कुठं काय बस असं झोपून म्हणलं तरी घ्यायचं. आणि त्याच्यामुळे मला इतका असा त्रास होत होता, पण आता इतकी फ्री लाईफ जगते आणि इतके छान वाटते की मला कोणताच त्रास होत नाही. खूप छान वाटतं. सो मॅडम, मागील आता पहिल्या 5 महिन्यामध्ये तुम्ही वेट लॉस केला आणि मागील 15 महिने झालं तुम्ही तुमचं वजन मेंटेन करून आहात, बरोबर मॅडम? येस सर. ओके. पुन्हा अजून मॅडम वजन वाढण्याची तुम्हाला भीती वाटते का मॅडम? कारण 15 महिन्यापासून तर मेंटेन ठेवलंय, परंतु पुढे चालून वजन वाढू शकतं, मग काय करता येईल आपल्याला? येस सर. मी माझं आयडियल वेट मला थोडस कमी आहे सर, अजून 1-2 किलो. आणि याच्यासाठी मी जरी काय म्हणतो हा मी जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करणार आहे. आणि हे कशामुळे तर फक्त रॉयल फिटनेस फॅमिलीमुळे. येस. सो 100% जर आणि का तुम्ही जॉईन राहिलात तर तुमच्या लाईफमध्ये हा बदल घडणार आहे. आणि आणि वेट लॉस हे टेम्पररी गोल आहे आपलं. बऱ्याचशा जणांना वाटतं की वेट लॉस केलं म्हणजे झालं, पण नाही. वेट लॉस केलं म्हणजे ही फर्स्ट स्टेप आहे तुमची फिटनेसच्या दृष्टीने. तिथून पुढे अजून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कम्प्लीट करणं आहे आणि त्याला कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. येस मॅडम, तुम्ही ह्याच्यामध्ये वेट लॉस मॅरेथॉन, 2 टाइम शेक, फॉर्म्युला 2 हे सर्व तुम्ही घेतलं मॅडम? येस सर, मी मॅरेथॉन मध्ये पण भाग घेतला होता. मॅरेथॉन मध्ये माझं 4.5 किलो वजन कमी झालं होतं सर. यास तर मागील 2 वर्ष म्हणजे 24 महिने झालं. 24 महिने झालं मॅडम स्वतः न्यूट्रिशनल शेक घेत आहेत आणि तुमच्या समोर आहेत. सो 24 महिने शेक घेतल्यानंतर काय होतं, तर 24 महिने जर का कंटिन्यू जर का शेक घेत असाल आणि एक्सरसाइज करत असाल, तर तुमच्या लाईफमध्ये असे तुमचे दिवस परत येऊ शकतात. म्हणजे तुमचं वजन तुमचं कमी होऊ शकतं, तुम्ही आहे त्या वयाचे दिसू शकतात, तुम्ही सुंदर दिसू शकतात आणि तुम्ही आजारमुक्त जीवन जगू शकतात जर का तुम्ही 24 महिने शेक घेतला तर. हाच याचा इफेक्ट आहे. तर बॉस तयार राहायचंय. नेक्स्ट आता मॅडम 24 महिने झाले, 24 वर्षाचे शेक घ्यायला तयार आहेत का मॅडम आता? येस सर. येस. सो मॅडमांनी मागचे 24 महिने कंटिन्यू झालं एक्सरसाइज करतात, कंटिन्यू कॉलवरती असतात आणि ते मेंटेन करून नाहीत. कारण की त्यांनी एक लाईफस्टाईल होती, ती लाईफस्टाईल त्यांनी त्यांची खंडित केली. चुकीची दिनचर्या होती ती, ज्या वेळेस ते कॅरी फॉरवर्ड करत होते कंटिन्युअसली नेक्स्ट मंथ साठी,
तर त्यावेळेस काय होत होतं, आहे 70 तर ते 72 व्हायचं, 73 व्हायचं, 75 किलोग्राम वजन व्हायचं, कारण आहे ते शेड्यूल होतं. दररोजचं येस येस. खाणं कोणचं होतं? दररोजचं खाणं तेच होतं, आहे ते. आहे ते जर का तुम्ही कंटिन्यू करताल तर तुम्ही आहेत तसे राहताल. मॅडमांनी काय केलं, ब्रेकफास्ट चेंज केला, सकाळचं शेड्यूल एक्झरसाईजचं चेंज केलं, दिवसभराचं त्यांचं खानपानाच्या पद्धती चेंज केल्या. फक्त इतकंच काम केलं तर मॅडमांमध्ये इतका सुंदर असा रिझल्ट निघलेला आहे. आणि त्याचबरोबर जे मेडिकल डिसऑर्डर होत्या तर त्या देखील या ठिकाणी पूर्णपणे कमी झालेला आहे. हा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे, पर्सनल रिझल्ट आहे. ओके. सो मॅडम, कसं वाटतंय मॅडम आता सध्या या फॅमिली बरोबर जोडल्याच्या नंतर? येस सर, खूप छान वाटतंय मला. तर पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय. आणि एक म्हणजे सातत्य ठेवलंय. आणि सातत्य ठेवून पण तो टाइम त्यांचा आणि एक टाइम त्यांचा घेतलेले, त्याच्यामुळे मला मला असं वाटतच नाही की माझं वेट वाढणार आहे, कारण मी पूर्णपणे माझ्या मनावर सातत्य ठेवलेलं आहे. आणि कसं करायचं हे पण आता आपल्याला फिटनेस कडून चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. आणि हे मी माझं जे आता जे मी आयडिया घेतला आहे ते मी कायमस्वरूपी असंच ठेवणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत मी या फॅमिलीला जॉईन झालेले येस आणि येस येस, राहणार खूप पण. खूप 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 शुभेच्छा आहेत मॅडम तुम्हाला. आणि निश्चितपणे तुमची ही जी वेट लॉसची जर्नी आहे तर ती आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणादायक होती. आमच्या सर्वांचा आत्मविश्वास वाढवणारी ही जर्नी होती. सो थँक्यू व्हेरी मच मॅडम. येस मॅडम, अजून कोणी या ठिकाणी एक्सपिरियन्स शेअर करणार आहे? त्याला बघून असं सगळं संतुलित आहे. आणि हे कोणतं औषध नाही, जे टोपण भर असतात त्याला औषध म्हणतात. आणि या पूर्ण एक ग्लास भरून आहे त्याला न्यूट्रिशन म्हणतात. येस येस, नक्कीच न्यूट्रिशन आपण घेत आहोत, म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट करत आहोत. त्याच्या पलीकडे येस आपण काही वेगळं करत नाही. ब्रेकफास्ट आपला प्रॉपरली असेल तर प्रॉपरली आपला रिझल्ट निघणार आहे. थँक्यू मॅम, थँक्यू. येस. थँक्यू.